नमस्कार. एमडी टायटन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आरटीचा जवळपास प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता आज जे काय वेटिंग लिस्ट वाल्यांचा जे काय त्यांचा नंबर लागणार होता, किंवा ज्यांचे सिलेक्शन होणार होते त्यांना SMS आलेले आहेत, त्यांना कल्पना मिळाली, परंतु ज्यांना SMS आले नाहीत, बऱ्याचशा पालकांना आणखी SMS मिळालेही नाहीत. सिलेक्शन झालं असलं तर SMS आले नाहीत, काही काहींचं सिलेक्शन झालंय किंवा नाही याचाही काही त्यांना कल्पना नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसं चेक करायचं आपलं सिलेक्शन झालंय किंवा नाही झालं, आपल्या शाळेत किती नंबर पर्यंत सिलेक्शन झाले, हे कशा पद्धतीने चेक करायचं याबद्दलच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय. खरं तर हे अपडेट लवकरच आलं होतं, परंतु मी बाहेर असल्यामुळं किंवा काही कारणामुळं मला आपल्याला तात्काळ अपडेट देता आलं नाही. तरी मी आपल्याला मेसेजच्या माध्यमातून कल्पना देण्याचा प्रयत्न केला होता की आरटीचे सिलेक्शन झाले तर आपण आपलं स्टेटस चेक करून घ्या. परंतु नेमकं त्यानंतरही बऱ्याच जणांनी कमेंट करून किंवा कॉल करून कसं चेक करायचं याचा क्वेश्चन केला. म्हणून हा व्हिडिओ परत आपल्यासाठी की आपण आपलं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं किंवा आपल्याला दाखवतो त्या स्टेटसचा नेमका अर्थ काय याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय. तर चला विलंब न करता मी आपल्याला डायरेक्ट पोर्टलवर नेऊन दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला आपलं स्टेटस चेक करता येतं. तर चला आता आपण या ठिकाणी आरटीच्या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काय आता स्पेसिफिक अशी यादी सध्या सिलेक्शन दाखवत नाहीये, परंतु आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन नंबरवर आपलं स्टेटस चेक करता येतात. ऍप्लिकेशन नंबरवर स्टेटस कसं चेक करायचं, ऍप्लिकेशन वाईज डिटेल हा पर्याय आहे. आता याची लिंक हे या गोष्टी ऑलरेडी भरपूर वेळेस चर्चा केली, त्यामुळे परत या गोष्टी मी बोलत नाही. फक्त या ठिकाणी फक्त एवढं दाखवतो ऍप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती यामध्ये आल्यानंतर जो काय आपला ऍप्लिकेशन नंबर असेल तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी एंटर करा आणि गो या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या जे काय ऍप्लिकेशन असेल त्या ऍप्लिकेशनचे या ठिकाणी स्टेटस दाखवलं जातं. आता या ठिकाणी काय दाखवतं, स्कूलचा कोड, कोणची स्कूल आहे त्या स्कूलचं नाव दाखवलं जातं, सिलेक्शन वेटिंग सिलेक्शन म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे. आता यांचं अलोकेट झालेलं यांना शाळा, परंतु यांचं ऍडमिशन स्टेटस जे आहे ते पेंडिंग आहे. आता पेंडिंग काय आहे, आता आपण मागच्या वेळेस सुद्धा चर्चा केली होती, परंतु वेटिंग वाल्यांना हे माहिती नसेल, त्यामुळे या व्हिडिओमध्ये सुद्धा थोडंफार डिस्कशन करू. आपलं जे काही डॉक्युमेंट आपण व्हेरिफिकेशन कराल, व्हेरिफिकेशन केल्यानंतर ते स्कूलकडे येतं आणि स्कूल कन्फर्मेशन ऍडमिशन झाल्यानंतर या ठिकाणी आपलं जे काही ऍडमिशन स्टेटस असतं ते कन्फर्म असतं किंवा डिसअप्रूव्ह काय जे असेल ते रिझन या ठिकाणी आलेलं असतं. सध्या आपण पेंडिंग आहे, कारण आजच आपल्याला SMS आले तर आज कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले नाहीत. कोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे, काय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण याआधी चर्चा केली. आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपलं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतोय. आता या ठिकाणी आता मुळात काय असतं, आपलं सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र आणि आपलं जे काय ऍडमिट कार्ड आहे, हे दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणाहून घ्यायच्या असतात की पोर्टलवरून. ते या ठिकाणी ऍडमिट कार्डवर जर तुम्ही ऍप्लिकेशन नंबरच्या पुढे ऍडमिट कार्ड केलं, तुमचं ऍडमिट कार्ड तुमच्या समोर येऊन जातं. आणि त्यानंतर जे काय सेल्फ डिक्लेरेशन आहे, जे तुम्हाला हा टॅब दिसतो, या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन अशा प्रमाणाचा जो काय फॉर्म येतो तो फॉर्म या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचा. हे दोन्ही फॉर्मच्या प्रिंट घ्यायच्यात आणि ह्या प्रिंट सोबत आपले डॉक्युमेंट हे घेऊन आपल्याला पंचायत समितीमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपलं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं. जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी चान्सही दिला जातो, ती त्रुटी आपल्याला भरून काढायची. परंतु जर आपले डॉक्युमेंट पूर्णतः चुकीचे असतील तर आपलं ऍप्लिकेशन या ठिकाणी रिजेक्ट सुद्धा केलं जातं. जसं की पहिल्या सिलेक्शन लिस्टमधून जे काय दुसऱ्या सिलेक्शन लिस्टमध्ये नावं आलेत, हे का आलेत की पहिल्या सिलेक्शन लिस्टमधले जे काय जागा रिक्त आहेत त्यांचं रिजेक्शन झालं किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही किंवा त्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलं नाही, त्या विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा राहिल्या म्हणून वेटिंग वाल्याला चान्स देण्यात येतो, हे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी सध्या आपल्याला तशी यादी तर दाखवत नाही की डायरेक्ट ती सुद्धा प्रसिद्ध होईल, परंतु सध्या त्या ठिकाणी निवड यादीमध्ये दाखवत नाहीये बहुतेक. तर मी एकदा चेक करून घेतो. दाखवतो या ठिकाणी कोणासाठी कोणची शाळा अलोकेट झाली याची सुद्धा डिटेल या ठिकाणी दाखवली जाते, हे लक्षात घ्या. या प्रमाणात सुद्धा आपण यादी चेक करू शकता या ठिकाणी. आणि तसंच डायरेक्ट आपण आपलं स्टेटस जे आहे, आता या ठिकाणी पहिल्यासारखी PDF नाही डाउनलोड होत, फक्त कोणत्या शाखेत कुणाला किती जागा रिक्त काय या शाळेच्या नावानुसार या ठिकाणी दाखवलं जातंय. तुम्ही या ठिकाणी सुद्धा चेक करू शकता तुमचं नाव आहे किंवा नाही. जे काही विद्यार्थ्याचं नाव आहे ते दाखवतात, ऍप्लिकेशन नंबर, मीडियम, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध केल्या जातात. आता याची सर्व माहिती
याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला ऍडमिशन कसं करायचं काय करायचं याचे व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना वेटिंग सिलेक्शन झालंय, पण या शाळेत किती 11 पर्यंत अर्जाची निवड झाली, ज्यांचे वेटिंग क्रमांक 11 पर्यंत होते त्यांचीच निवड झाली. मग 12व्या वाल्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही किंवा निवड झालेली नाही हे लक्षात असू द्या. या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला चेक करता येतं. याच्या व्यतिरिक्तही जर आपल्या काही अडचणी असतील किंवा काही समस्या असतील, जसं आपल्याला मागच्या प्रमाणात जसं आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रमाणात आजही करतोय आणि इथून पुढेही करण्याचा प्रयत्न करू. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देणं आवश्यक होतं की आपण आपलं स्टेटस कसं चेक करायचं. जर आपल्याला याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा असेल किंवा नियमांचा असेल अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ येत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.